नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बजेट भाषणाच्या पहिल्या अर्धा तासातच महाराष्ट्रासाठी मोठं गिफ्ट. मुंबई, पुणे, हैदराबाद सुसाट. अर्थमंत्री निर्मला सीतारामन नव्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत. या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात देशभरात 7 उच्चगती रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव मांडलाय. या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडी या महत्त्वाच्या शहरांमधील मार्गाचा समावेश आहे. या उच्चगती रेल्वे प्रकल्पांमुळे शहरामधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दळणवळण अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास मदत होणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीलाही गती मिळेल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मी पुढील 5 वर्षात 10,000 कोटी रुपयांच्या खर्चासह बायोफार्मा शक्ती योजनेचा प्रस्ताव मांडते. त्यामुळे बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी एक परिसंस्था निर्माण होईल. दरम्यान वाराणसी आणि पटना इथं जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या जातील. दिल्ली, वाराणसी, सिलिगुडी कॉरिडॉरमध्येही हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील. या कॉरिडॉरचा उद्देश कनेक्टिव्हिटी, गतिशीलता आणि प्रादेशिक आर्थिक वाढीला चालना देणं हा आहे.